पुण्यातल्या घायवळ टोळीचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। 3 दिवसांपूर्वी घायवळ टोळीकडून एकावर हल्लाय। निलेश घायवळ विरोधात तक्रार दिल्याच्या रागातून एकावर हल्लाय। आरोपी प्रशांत धुमाळला पुणे पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलाय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, काय अपडेट? लागवी पुण्यातल्या कोथरूड परिसरात घायवळ टोळीकडून अमित शिंदे नावाच्या व्यक्तीवर हल्ला करण्यात आलेला होता। 10 ते 15 जणांनी हा सगळा हल्ला केलेला होता। त्यानंतर पुणे पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू करण्यात आलेला होता। यातला मुख्य आरोपी जो आहे तो प्रशांत धुमाळ याला कोथरूड पोलिसांनी मुंबईमधून ताब्यात घेतलेला आहे। निलेश घायवळ विरोधात या अमित शिंदे नावाच्या व्यक्तीने काही महिन्यापूर्वी तक्रार दिली होती। त्याच्या रागातून हा सगळा टोळी हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र या सगळ्यामध्ये पुन्हा निलेश घायवळ टोळी पुण्यात सक्रिय झाले का असे प्रश्न निर्माण झालेले होते, कारण हे आरोपी सापडत नव्हते। त्यापैकी जो मुख्य आरोपी आहे त्याला आता कोथरूड पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले आणि अधिक तपास करतायत। नेमका हा टोळी हल्ला आहे का, गँगवार आहे का, याचा सगळा तपास जो आहे तो आता पुणे पोलिसांकडून केला जाणार आहे। मात्र जवळपास जी दहशत निर्माण झालेली होती, 10 ते 15 जणांनी हातात कोयते घेऊन एका व्यक्तीवरती हल्ला केलेला होता, तो सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला होता। त्यानंतर ही सगळी कारवाई आपल्याला पाहायला मिळते। बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। बातमी पुण्यातलीच आहे। पुण्यातल्या केशवनगर परिसरात गाड्यांची तोडफोड आहे। दहशत माजवण्याकरता तोडफोड केल्याची माहिती आहे। हातात कोयते आणि आरडाओरड करत ही तोडफोड करण्यात आलेली आहे। बालाजी, पुण्यात दहशत माजवण्याचा प्रकार हा सातत्यानं सुरूच आहे। पुण्यात अनेक भागामध्ये जे आहे ते गाड्याची तोडफोड रोजच होताना आपल्याला पाहायला मिळते। जवळपास महिन्याभरात ही 6वी तोडफोड आहे आणि केशवनगर परिसरामध्ये 3 तरुणांनी हातात कोयता घेऊन ही सगळी तोडफोड केलेली आहे, आरडाओरडा केलेला आहे। 17 जुलैला पहाटेच्या वेळी हा सगळा प्रकार घडलेला आहे। आता केशवनगर पोलिसांकडून या सगळ्या आरोपीचा शोध घेतला जातोय। यामुळे मात्र सामान्य पुणेकरांमध्ये एक दहशत निर्माण झालेली आहे, कारण कुणीही रात्री अपरात्री येतं आणि असे तरुण जे आहेत ते दहशत माजवण्यासाठी तोडफोड करतात। आता हे सराईत गुन्हेगार आहेत का, आरोपी आहेत का, या सगळ्याचा तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे। मात्र अशा पद्धतीने जर रोजच अशा घडामोडी होत असतील तर मात्र पुणेकरांवर मात्र मोठी कायदा सुव्यवस्था आहे का नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण पुणे पोलिसांसमोर हे मोठं आव्हान असणार आहे की रोज गाड्याची तोडफोड होत असते वेगवेगळ्या भागामध्ये आणि सातत्याने असे प्रकार घडतायत, हे थांबताना पाहायला मिळत नाहीत। त्यामुळे पोलिसांनी यावरती कडक कारवाई करावी अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करतायत। मात्र अशा पद्धतीच्या लक्षात येते। बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।